नमस्कार, मी माधुरी माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी माझ्या बागेतून फळे आणि भाज्या तोडणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि छान अशी कारलीपासून आपण सुरुवात करूया. कारली तोडायला घेतलेली आहे मी, आणि मागे सुद्धा मी कारली तोडलेली आहे आणि आता सुद्धा मस्त अशी तयार झालेली आहे बघा. छान दिसते बघा, मस्त. आणि जर तुम्हाला कारली खायला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा नक्की तुमच्या बागेमध्ये कारली लावा. आणि एकदा जरी खत दिलं तरी आपल्याला 2-3 महिने तरी छान असे कारले तोडता येईल. आणि बघा खूप लांब झालेले आहे आणि भरपूर पाऊस पडतो, त्याच्यामुळे थोडीशी वाढ त्याची लहान मोठी अशी झालेली आहे. आणि लहानच असतानाच पिकायला लागलेले आहेत आणि भरपूर पाऊस पडला, काही फुलं सुद्धा भरपूर गळून गेलेली आहेत. आणि अजून वेल छान असे पसरलेले आहेत. काही दिवसांनी भरपूरच कारले लागतील मस्त. आणि भरपूर दिवस झालेले आहेत आम्ही भाज्या सुद्धा तोडलेल्या नव्हत्या गावाला गेले असल्यामुळे. आणि बघा कारले सुद्धा पिकून गेलेले आहे काही, आणि पाऊस सुद्धा भरपूर झाला त्याच्यामुळे फुलं पण भरपूर गळून गेलेले आहेत. आणि बघा आज आम्हाला भाजी होईल एवढी कारली निघालेली आहे. दिसायला पण मस्त आणि खाण्यासाठी सुद्धा मस्त लागते. ही जास्त कडू सुद्धा नाही, म्हणून नक्की लावून पहा ही कारली. आणि इथे बघा दुधी भोपळा आहे, दुधी भोपळ्याची सुद्धा छान अशी वाढ झालेली आहे दुधी भोपळ्याची. आणि जर तुम्हाला लावायचा असेल तर तुम्ही सुद्धा आता पावसाळ्यामध्ये लावा, म्हणजे आपल्याला थंडीमध्ये दुधी भोपळे खाण्यासाठी भेटतील. आणि छान घरी सुद्धा भाज्या लावून पहा, मस्त होतात. आणि जास्त त्याला खत वगैरे द्यायला सुद्धा लागत नाही. महिन्यातून एकदा जरी गांडूळ खत वगैरे दिलं किंवा शेणखत दिलं तरी सुद्धा छान अशा बागेमध्ये भाज्या तयार होतात. म्हणून तुम्ही नक्की तुमच्या बागेमध्ये भाज्या लावा, खूप छान तयार होतात भाज्या. आणि इथे बघा माठ आहे, आणि माठ बघा सगळीकडेच उगवलेला आहे, कारण मी आत्ताच सर्व ग्रो बॅग खाली करून घेतलेल्या होत्या आणि माती भरून घेतलेली होती. तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा. जास्त असं मातीचं मिश्रण मध्ये खत वगैरे काहीच वापरलेली नाही जास्त, आणि एकदम साधं सोपं पद्धतीने बनवलेली आहे माती. आपल्याला जेवढी खतं वगैरे भेटतील तेच वापरली तरी सुद्धा आपल्याला भाज्या ग्रो बॅग मधून काढता येतात. म्हणून तुम्ही नक्की तुमच्या बागेमध्ये ग्रो बॅग मध्ये भाज्या लावून पहा. जास्त खतांची सुद्धा गरज पडणार नाही, एवढ्या छान अशा भाज्या तयार होतात बागेमध्ये. आता इथे बघा हे कुंडीमध्ये आहे, कुंडीमध्ये सुद्धा बघा किती छान असे माठ आलेले आहे. म्हणून तुम्ही जर ग्रो बॅग वापरायच्या नसतील तर तुम्ही कुंड्या वगैरे वापरा, किंवा टप वगैरे असतात ते सुद्धा वापरले तरी सुद्धा चालतील. इथे बघा छान अशी माठ मी तोडून घेतलेली आहे आणि अजून भरपूरच तोडायची आहे बघा. सगळीकडेच मस्त अशी उगवलेली आहे बघा. आणि इथे बघा ही आंबाडी आहे, आंबाडी सुद्धा मस्त अशी झालेली आहे. आणि ही वांगी बघा, ही तर उगवलेलीच वांगी आहेत आणि थोडीशीच आहेत. आता मी सर्व वांगी काढून टाकलेले आहेत आणि आता नवीन लावायची आहेत वांगी. आणि ही आता मी सर्वच तोडून घेते वांगी. वांगी सुद्धा मी भरपूर माझ्या बागेमधून तोडलेली आहेत, आणि मी हिवाळ्यापासून वांगी लावलेली होती आणि तिथून तर बघा आजपर्यंत भरपूरच माझ्या बागेमध्ये वांगी आहेत. आणि छोट्याशा कुंडीमध्ये लावली तरी सुद्धा मस्त अशी वांगी लागतात. फक्त आपल्याला एकदा महिन्यातून खत द्यायचं आहे आणि छान असं ऊन भेटेल अशाच ठिकाणी झाडं लावायची भाजीची, म्हणजे आपल्याला भाज्या पण भेटतील. आणि इथे बघा ड्रॅगन आहे, सगळीकडे बघा मस्त अशी फुले आलेली आहेत. आणि पाऊस सुद्धा भरपूर झालेला आहे आणि फुले सुद्धा खराब झालेली आहेत बघा. आणि ही फुले आता तशीच झाडावर ठेवायची नाहीत, तर ही आपल्याला काढून टाकायची आहेत, कारण फुलांना बुरशी वगैरे येते, ती फळांना लागू नये म्हणून ही आता सर्व आपल्याला फुले काढून टाकायची आहेत. आणि आज बघा एवढं छान असं फळ सुद्धा ड्रॅगनचं तयार झालेलं आहे. आणि बघा दिसायला खूप छान आहे आणि तेवढंच खायला सुद्धा एवढं छान आहे, मस्त. आता बघा हे मी तोडून घेते, आणि तोडताना बघा असं गोल फिरवायचं, म्हणजे पटकन असं तुटतं. आणि बघा पहिलंच फळ आज मला खायला भेटणार आहे. मागे सुद्धा भरपूर लागलेली होती, आणि ह्या पावसाळ्यामधलं हे पहिलं फळ. आणि आता बघा तुम्हाला मी कापून दाखवते किती छान आहे ते. आणि हे हे पूर्णपणे गुलाबी आहे, आणि फक्त व्हिडिओमध्ये थोडंसं वेगळं दिसतं, पण रिअल मध्ये एवढं छान दिसतं, मस्त त्याचा रंग एकदम खुलून दिसतो. आणि बघा किती छान असं आहे.
आणि एकदम रसाळ आहे आणि खायला सुद्धा मस्त गोड आहे. तुम्हाला वाटतं ना खायला, म्हणून तुम्ही सुद्धा नक्की कटिंग पासून लावा. कारण मी कटिंग लावलेले आहे तर छान असे त्याला मस्त फुटवे आलेले आहेत आणि काही आता मी लावलेले आहेत. आणि सुरुवातीलाच एक खराब झालेलं होतं, त्याचं मी तोडून कटिंग लावलेली होती. तर आता त्याला छान असे फुटवे आलेले आहेत, तुम्हाला मी नंतर ते दाखवेन. आणि इथे बघा आंबे सुद्धा तयार झालेले आहेत आणि हे केसरचे आंबे आहेत आणि त्याच्यातील बघा एक आंबा आम्ही कापलेला आहे, किती छान दिसतो आणि गोड आहे मस्त. आणि इथे बघा जास्वंद आहे, कटिंग पासून लावलेली आहे आणि याचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे. आणि आज बघा पहिलंच फूल आलेलं आहे, किती छान दिसतात बघा, सगळीकडे मस्त कळ्या आलेल्या आहेत. आणि दुसरी दुसरी कटिंग लावलेली होती, त्याला सुद्धा मस्त असे फुटवे आलेले आहेत बघा मस्त. आणि आता याला पावसाळ्यामध्ये सेपरेट करून लावायचं आहे. तुम्ही सुद्धा कटिंग पासून नक्की जास्वंद लावा, खूप छान होतात बघा. तुम्हाला रिझल्ट सुद्धा मी आता दाखवलेला आहे जास्वंदीचा. आणि बोरं बघा, बोरं सुद्धा भरपूर मोठी झालेली आहेत आणि सगळीकडेच मस्त असं गार्डन हिरवगार झालेलं आहे. पाऊस सुद्धा पडतोय आणि सगळीकडे मस्त फुलं, बोरं, सगळी फळं वगैरे घरच्या घरीच खायला भेटणार आहेत, त्याच्यामुळे छान वाटतं मस्त. म्हणून तुम्ही सुद्धा घरच्या घरी फळे, भाज्या वगैरे सर्व लावा. खूप कमी मेहनतीमध्ये सुद्धा छान अशी फळं आपल्याला खायला भेटतात घरच्या घरी. आणि बोरीचे बघा फुटवे मोठे झालेले आहेत आणि जसे फुटवे वाढत जातात तशी लहान लहान फुलं सुद्धा येत जातात. आणि शेवगा पण आम्ही कट केलेला होता आणि आता बघा छान असा मस्त फुटलेला आहे. पालाची भाजी छान होते, तुम्ही करून पहा ह्या पाल्याची भाजी. आणि इथे लिली बघा, लिली सुद्धा मस्त अशा कळ्या आलेल्या आहेत लहान लहान. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.